नमस्कार, सोलापूरकर जनदर्पण न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी प्रतिनिधी योगीनाथ स्वामी. खास आपण एक बातमीचा एक पाठपुरावा करत आहोत. काल एक शहरामध्ये एक धक्कादायक बातमी आपल्याला समोर आलेली आहे आणि तोही देखील सोशल मीडियावरती तुफान व्हायरल देखील झालेला आहे. त्याचं कारण म्हणजे गाडी स्वारवरती सध्या सर्वत्रकडे वाहतूक शाखेचे पोलिसांची कारवाई मोठी चालू आहे आणि कारवाई ट्रिपल सीट असू द्या किंवा बुलेट स्वार झोनचा आवाज असू द्या, नंबर प्लेट ह्याच्यावरती हे कारवाई हे प्रत्येक चौकामध्ये आहेच आणि वाहतूक शाखेच्या पोलिसांनी हे नेमकं प्रत्येक वेळेस कारवाई हे करतच असतात. पण ही कारवाई करत असताना एक गाडी स्वारवाल्याने एक व्हिडिओ व्हायरल केले आणि ज्याच्यामध्ये काही वादविवाद झाला आणि वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी त्यांच्या काहीतरी तोंडातून थोडंसं अश्लील काहीतरी वेगळं गेलं आणि तो ट्रोल करून आणि एक मोठं व्हायरल आपल्याला पाहायला मिळाला. पण नेमकं प्रकरण काय झालेलं आहे हे कोणालाच माहीत नाही. जेणेकरून ज्यावेळेस वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी कुठला असा राग त्यांना अनावर झाला हा देखील महत्त्वाचा आहे आणि खास त्याचीच आपण पुष्टी करण्यासाठी आज आपल्यासोबत श्री राठोड यादव सर आहेत, ACP. आपण खास आलेला आहोत त्यांच्याकडे आपण जाणण्यासाठी. सर नमस्कार. नमस्कार. काल एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, त्याच्याबद्दल आपल्याला माहिती विचारायचं होतं. तो नेमकं काय प्रकरण होता सर? काल दुपारी शांती चौक या गजबजलेल्या ठिकाणी आमच्या ट्रॅफिकचा हवालदार खाडे हे वाहतूक नियमन करत होते. त्यांनी 2 मोटरसायकलींना एक HSRP मोटरसायकल प्लेट नाही म्हणून आणि दुसऱ्या व्हिडिओ गाडीला नंबर प्लेट नाही म्हणून त्यांनी कारवाईसाठी थांबवली होती. त्या सदरच्या दरम्यान काही एक तिराईत माणूस की ज्याच्या नातलगावर सदर खाडे यांनी कारवाई केली होती, त्याचा राग मनात धरून तो माणूस दबा धरून सदर घटनेचं शूटिंग करू लागला आणि ट्रॅफिक हवालदार खाडे यांना त्यांच्या पर्सनल याच्याबद्दल टिप्पणी करून त्यांना उचकवण्याचा प्रयत्न केला आणि ज्या वेळेला खाडेंचा राग अनावर झाला आणि त्यांनी अधातत्वा काही थोडं बोलले तर त्याचंच फक्त शूटिंग करून त्या सदरच्या इस्मानं सर्व प्रसार माध्यमावर व्हायरल केलं. आज दिवसभर आम्ही सदर घटनेचा संपूर्ण सखोल चौकशी केलेली आहे. ट्रॅफिक हवालदार यांना बोलवून घेतलं, ते संदर्भात 2 मोटरसायकलचे जे मालक होते त्यांना बोलवून घेऊन ट्रॅफिक ऑफिसला त्यांची सचौकशी केली. रिक्षा स्टॉपचे अध्यक्ष, त्यांचे काही सहकारी सर्वांना सदर ठिकाणी बोलवून चौकशी केली असता खाडे यांना किंवा त्यांच्याबरोबर कुठलीही अशी जास्त म्हणजे काय अशी शिवीगाळ म्हणा किंवा हे प्रकार घडलेला नाही असं चौकशीत निष्पन्न झालं. परंतु खाडे यांना त्यांच्या कौटुंबिक विषयावर बोलायला लावून आणि हे करून त्यांचं कसा हे होईल, राग अनावर होईल आणि त्यांच्यात तोंडून काय कसे अपशब्द बाहेर पडतील याबाबत जाणून बुजून प्रयत्न केलेला आहे असं चौकशांती निष्पन्न होत आहे. तरी इथून पुढं आम्ही आज सर्व ट्रॅफिक अधिकारी आणि सर्व स्टाफ यांचं संबोधन करून हे सार्वजनिक ठिकाणी वाहतूक नियमन करताना किंवा कारवाई करताना कुठलाही विषय कितीपर्यंत ताणायचा आणि आपल्या हातून आपल्या तोंडून कुठलेही अपशब्द जाणार नाहीत, कुणालाही बळाचा वापर करावा लागेल अशी परिस्थिती येऊ देणार नाही याबद्दल आम्ही सर्वांचं प्रबोधन करीत आहोत. खाडे हवालदारांनी ते सांगितलं की सदर जे व्हिडिओ ज्या माणसानं व्यक्तीने काढलेला आहे तर त्याच्या नातेवाईकावर एक अर्धा दिवसापूर्वी काही यांनी दंडात्मक कारवाई केली होती असं खाडेनं त्यांच्या चौकशीमध्ये सांगितलेलं आहे आणि त्याच्यामुळे चिडून जाऊन सदर व्यक्तीनं त्यांच्यावर पाळत ठेवून आणि कारवाई करताना समोरच्या व्यक्तीशी असा शाब्दिक हे होईल ह्याची वाट पाहून त्याने ती संधी साधून हा प्रकार केलेला असावा असं निष्पन्न होत आहे.